दोन मित्रांची गोष्ट. एका सुंदर डोंगराळ भागात वसलेल्या सोनगाव नावाच्या गावात समीर आणि आदित्य नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते. दोघंही स्वभावाने वेगवेगळे होते, पण त्यांची मैत्री अतूट होती. समीर शांत आणि अभ्यासू आणि विचारशील होता, तर आदित्य थोडा धाडसी, थोडा हट्टी, पण मनाचा खूप चांगला होता. लहानपणापासून दोघंही एकत्र शाळेत जायचे, नदीकाठी खेळायचे, झाडावर चढायचे आणि एकमेकांशी आपले स्वप्न शेअर करायचे. समीरचे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते, तर आदित्यला सैन्यात भरती व्हायचे होते. एकदा शाळेत एका स्पर्धेसाठी फक्त एकाच विद्यार्थ्याची निवड होणार होती. दोघांनीही अर्ज केला. निकालात समीरची निवड झाली. आदित्यला थोडं वाईट वाटलं, पण त्याने समीरला मिठी मारलं. म्हटलं, तू जिंकलास हे पाहून मला अभिमान वाटतो. त्या क्षणी समीरला जाणवलं की आदित्य फक्त मित्र नाही, तर त्याचा खरा शुभेच्छुक आहे. काही वर्षांनी समीरच्या वडिलांचा अपघात झाला. घरची परिस्थिती खूपच बिकट झाली. समीर शिक्षण सोडण्याचा विचार करू लागला. हे करताच आदित्याने स्वतःची बचत समीरला दिली आणि म्हणाला, मित्र, तू शिकायलाच हवं. तुझं स्वप्न माझंही स्वप्न आहे. समीरच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसानंतर त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. काळ पुढे गेला. समीर डॉक्टर झाला आणि आदित्य भारतीय सैन्यात अधिकारी झाला. दोघांनीही वेगवेगळ्या शहरात होते, पण संपर्क कायम होता. एकदा आदित्य ज्या भागात पोस्टिंगवर होता, तिथे मोठा भूकंप झाला. अनेक जखमी लोक होते. त्या भागात मदतीसाठी समीरची वैद्यकीय टीम आली. अनेक वर्षांनंतर दोघांची भेट झाली. अपघाताच्या वेळी एकमेकांसाठी देवदूत बनून आदित्य म्हणाला, आपण वेगवेगळ्या वाटा निवडल्या, पण उद्देश एकच होता, लोकांची सेवा. समीर हसून म्हणाला, आणि त्यामागे आपली मैत्री होती. शेवट. आजही सोनगावात त्यांच्या मैत्रीची गोष्ट सांगितली जाते. लोक म्हणतात, खरी मैत्री काळ आणि अंतर संकटावर मात करते. बोध. खरी मैत्री म्हणजे फक्त सोबत हसणं नाही, तर संकटात एकमेकांसाठी उभं राहणं. तर कहाणी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.